मला 6 वेळा आषाढी आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। वर्षामध्ये याचं काम कधी सुरू होईल? आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील, पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। भाऊ, आपण शेतकऱ्यांसाठी दरवर्षी प्रार्थना करतो, विठ्ठल देखील भरभरून पाऊस देतो, शेतकरी देखील भरपूर उत्पन्न घेतो, मात्र हमीभाव हा जो आहे तो आपल्या हातामध्ये आहे, सरकारच्या हातामध्ये आहे। तो जर मिळाला तर कर्जमाफीची किंवा कोणतीच गरज शेतकऱ्यांना पडणार नाही, त्यासाठी काय आपण हमी भावाने खरेदी आपण दरवर्षीच करतो, याही वर्षी करू, मागच्या वर्षी केली आणि विक्रमी खरेदी आपण करतो। पण आज आपल्या समोर जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो उत्पादन खर्च जो वाढतोय त्याच्यामुळे एकीकडे शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि दुसरीकडे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय आणि म्हणूनच उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याकरता मोफत वीज आपण दिली, ड्रीप इरिगेशन आपण मोफत देतो, पाण्याच्या व्यवस्था आपण मोफत देतो, पंप आपण मोफत देतो, सौर पंप किंवा अगदी कमी किमतीत देतो, निविष्ठा आपण कमी किमतीत देतो, यंत्रसामुग्री आपण कमी किमतीत म्हणजे 90%, 100% सबसिडीने त्या ठिकाणी देतो। आणि यासोबत विशेषतः उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावं लागेल, तो आपला प्रयत्न आहे। आणि महाविस्तार सारख्या
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून 25% उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादकता वाढवायची, हा आपला प्रयत्न आहे. यातनं शेतकरी सुखी होईल. साहेब, आपण कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूर हे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवत आहे. त्याचबरोबर पंढरपूर जिल्हा देखील झाला पाहिजे अशी मागणी आहे. त्याबद्दल काही आपण करणार आहोत. हा, आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे, ते कधी करायचे, विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू. तुम्ही नरेंद्र मोदींसाठी असं म्हणाला की पांडुरंगाकडे आशीर्वाद मागितले, नवा अध्यक्ष सुरू करताय. तर दिल्लीमध्ये आपण पाहिलं की काही दिवसांपासून दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. पूर्ण रस्त्यावरती उतरते. बघा, दोन्ही गोष्टी मला दिसतात. प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात. आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात. आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भासता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे, हौसे नवसे काही गवसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं. त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या. त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय की शांततेनंच हे पुढे गेलं पाहिजे. दोन्ही ठाकरे उद्या पुन्हा एकदा मोर्चा काढतात मुंबईमध्ये, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून, याच संदर्भात मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण हा जो काही मोर्चा होतोय, या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय. पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये